वयस्कर दलित महिला, तिचा तर जीव गेला ना, ते कोण आणून देणार? ना त्या पोराची चूक आहे, ना तिच्या आईची चूक आहे, ना केक कापताना तो तिथं होता. तुम्ही तर त्या व्हिडिओ बघितले, त्याला सोडून दिलं तुम्ही. ती पारदर्शक कारवाई केली, तुमचं अभिनंदनच आहे. पण एक हत्याकांड घडवायचं, सुनियोजित दबा धरून बसायचं, ते बिचारे दुसऱ्या गावाला चालले होते घाबरून. इथं एवढी घटना घडून जर आरोपीला मोकाट सोडत असेल तर दुर्दैव आहे. त्याचे पण व्हिडिओ घ्या, त्याच्यात काय राईट्स केले होते ते बघा. पूर्ण लोक घुसलेले होते, कमीत कमी 100-200 जण घुसलेले आहेत. किती नाही एकही अटक नाही आतापर्यंत. एकही अटक नाही. 100 ते 200 जण घुसले होते बंदोबस्तीमध्ये. अभिनंदन. नाही ठीक आहे, तो भाग वेगळा, ते करतील तपास. याच्या आईचा जो मुद्दा आहे तो स्ट्रॉंग आहे. नाही तेच मुद्दा आहे भाई, तर त्याचाच आहे का? हा तेच मुद्दा आहे, पूर्ण तेच आहे भाई. हमला करण्यासाठी आले होते पूर्ण सचिन भाऊ, पूर्ण व्हिडिओ आहेत तुमच्याकडे? हमला करण्यासाठी आले होते पूर्ण. एकच व्हिडिओ सचिन भाऊ दाखवतो, व्हिडिओ आहेत ते. मॅडमचं काहीतरी हा. आधी काय झालेलं आहे माहिती का, हे 2-4 मुलं तलवार घेऊन फिरू लागले. मग ते तिथे अडून बसले की या मुलांना तुम्ही ताब्यात घ्या. मग त्यांना सांगितलं की बाबा तुमचं कोणाचं आहे तर नाव द्या आणि कंप्लेंट दाखल करा ना, गुन्हा दाखल करा म्हटलं आमच्याकडे, आम्ही घेतो त्यांना ताब्यात. मग त्यासाठी त्या दिवशी ते अडून बसले होते की तुम्ही काही करत नाही म्हणून हे मुलं आम्हाला गावात धमकावतात. मग त्या दिवशी मीच घेतली की इथून तलवार काढली, याला ताब्यात घेतली, याला सोडून दिलं, जे होते त्यांना घेतलं. तो प्रकार आहे तो. इथं नव्हते आलेले ते. त्या दुसऱ्या दिवशी इथे आले, वस्तीला आले होते. वस्तीला आल्यानंतर धमकून आले. तुमच्या मुलांना हे पण आहे व्हिडिओ. व्हिडिओ मला द्या. ठीक आहे, आता ते कानावरून गेलं, पण एवढे लोक जर तुटून पडले असते हे मला द्या तुम्ही. काय झालं असतं? ते करता येईल त्याच्यात. आणि काही गरज नाही यांना काही गरज नाही. तुम्ही आहेत ना, मग काय ते हातात घ्यायची गरज नाही मग कोणाला. तुम्ही येऊन त्यांना जे कोण होते बेकायदेशीर हे करणार, तुम्ही उचलू शकत होते. बरोबर आहे. त्यांना कोणी अथॉरिटी दिली घुसायची? आणि करायचीच कोम्बिंग तर गावाची करा. कुणाच्या घरात किती तलवारीन काय ते निघतील ना. करणारच आहे. पण सगळ्या गावाची कोम्बिंग करा. त्या कारवाईबद्दल आम्ही काहीच बोलत नाहीत, पण ह्या निरागस आईचे जीव जो घेतलाय ते किती गंभीर आहे. चौकशी काय केली जर हे व्हिडिओ चॅनलला माहिती नाही तर आतापर्यंत? वरून मॅडम म्हणतात की ते आलेच नव्हते गावामध्ये म्हणून. असं नाही, दिशाभूल करण्याचंच काम केलं ना. मग सातत्याने त्याचा काय जातीवाद करतायत, त्यांना तात्काळ हे करा. मोका तडीपार काय करायचे करा. गावात अशांती करणाऱ्यांना तुम्ही ठेवणारच सोडणार ना, सोडू नका त्याला. गावात अशांती. या बिचाराची काही चूक नव्हती, त्याच्या आईची चूक नव्हती. तेवढ्यासाठी आम्ही इथं आलो. पोलीस स्टेशनला जर फोन त्याला गावाच्या बाहेर जावं लागलं, तरी सुद्धा त्याला गावाच्या बाहेर जावं लागलंय घायभरून यांच्या ह्या कारणामुळे. नसून सुद्धा तो कोणत्या गुन्ह्यात नसताना तू गावाच्या बाहेर त्याला जावं लागलं. कोणाला त्याला म्हणजे जावं लागला ना गावाच्या बाहेर, गुन्ह्यात नसताना सुद्धा. पहिली अॅट्रॉसिटी आहे त्याच्यावर. याच्या आधी पण एक अॅट्रॉसिटी. अजून ते 8 दिवसाला अटक नाही. आणि पोलिसाला फोन लावला पाहिजे. पोलिसाला मला तसं मॅटरच नाही म्हणा, काही जाऊ लागलं. रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे. पोलिसचं नाव सांगा. ते काय रेकॉर्डिंग आहे त्याला बोलले. कळू द्या ना महाराष्ट्राला कशा पद्धतीनं पोलीस काम करतात. सचिन भाऊ नाव काय त्यांचं? बोलवा त्याला इथं, ये म्हणा इथं, फोन करा. कशा पद्धतीने तुम्ही सांगा म्हणा आम्हाला माहित नाही काय त्यांचे मजूरच होते, काय जमीन वगैरे नाही. थोडे तिने आजोबा, हे मुलगा आणि मुलगी. हे राहू दे, बंद करा. परत हे मिस्टर आहेत. आणि कोणत्या पाहुण्याकडे चालला होता? म्हणजे यांची रूम आहे, आमची जाऊ येते, तर तिथं आमच्याकडून चाबी सुद्धा घेतली माझ्याकडून. आणि म्हणजे आम्ही तिथं जातो, जाऊ नको बाबा, होऊ दे काय व्हायचं ते, इथं जाऊ नको. खूप रोखीला, पण
त्याला वाटलं ते पूर मायला वाटलं लेकराला का सुरक्षित बाहेर काढा. त्यासाठी सोडायला गेली होती फाट्यापर्यंत आणि ह्याची दोघं एकटीच जण ते गाडी माघारी येणार होते, हे जाणार आणि दुसरा चुलत भाऊ होता त्याच्या गाडीवर मम्मी होती. ह्याला समोर काढून ते वापस येणार होते. बरं तिची गाडी पुढं जाऊ दिली. मम्मीची त्या चुलत भावाची गाडी पुढे गेली की लगेच ह्याची गाडी अडवली. मग ह्याला मारायला वगैरे सुरू केलं तर मम्मी गाडीवरून उतरून ह्याच्याकडे आली. ह्याला मारताना वगैरे पाहिलं तर त्याने डायरेक्ट धक्का वगैरे दिला आणि ते पूर्ण असं मेंदूवर पडून पूर्ण डॉक्टरनं तिथेच डॅमेज सांगितलं झाला. 100च्या पिढीनं गाडी असेल तर एवढा मार लागत नाही. ते लागला कसा? डॉक्टरांनी पण गॅरंटी दिली नव्हती तिची. शिक्षण काय चालू आहे का तुझं आता? कुठं ऍडमिशन? हेच घर आहे का? नाही ते सर करते त्यांचे सर्व आई काहीच होते आमचं. पप्पा आहे ते पण पप्पाला काही समजत नाही. जे पण होते आता तपास कोणाकडे मॅडम? SDPO साहेबांकडे सर. कोण आहे रे? रिटे आहे ना. रेटे काय तपास करतात? काय नंबर?